आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे. आगवण बी संघ तर नक्कीच मनीष सर या ठिकाणी उपस्थित होत असताना निलेश फायटर या स्पोर्ट्स शोचे आपण पाहतोय. या आगवण संघ एक मिनिट बी संघ आपण यायचं आहे. सर्व मलाळी एक्स्ट्रा प्लेअर पाठवा ना. बोलत नाही. संघ मलाळी एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. इसका नाम क्या रे? फोटो काढ असे कोण कोण संघ मल्हारी एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. तर नक्कीच आपण पाहतोय जसा सामना सुरू होईल आपल्याशी जोडले जातील दीपक संकेत सर व आमचे सिनियर कॉमेंटेटर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर तीन कॉमेंटेटर आज पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच जसं सामना सुरू होईल दीपक सर आपल्याशी जोडले जातील. चला आपण बघत आहात इथे 4 धावा फलकावर बघायला मिळतात. अनिकेतच्या बॅटीतून 5 धावा या फलकावर लागल्या जातात. आपण बघत आहात साई एकता दिलवाडी साई कृपा दिलवाडी वर्सेस संघ मल्हारी. पुन्हा खूप इथे बघा ड्राईव्ह तुम्हाला बघायला मिळतो. सरळ हातामध्ये जातो. कोणती धाव नाही आहे. आता नुकत्याच झालेल्या PVT मध्ये क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता. क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झाला पण खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला. इथे बघूया चेंडू ऑस्ट्रेलिया खूपच बाहेर वाईडच्या रूपात धावसंख्या 1 निवडते आणि 6 धावा. पुन्हा एकदा चेंडू खेळाय डिक्लेअर झोनमध्ये जातो. 1 धाव बघायला मिळते आणि या एका धावीने विचार केला धावसंख्या होते ती 7. आर्य आणि अनिकेत ही सलामी जोडी आपण बघत आहात. पुन्हा आर्य हलक्या वेळेने खेळून काढलाय. कव्हरच्या रिझनला इथे 9 बॉल दिला गेला. 9+1 म्हणजे एकूण विचार केला 9 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. साई कृपा दिलवाडी काय अफाट टुर्नामेंट झाली त्यांची देखील कौतुक करायला पाहिजे. 2 दिवसीय स्पर्धा पण ज्या पद्धतीने महिला दिनाच्या दिवशी महिला लोकांनी केलेले प्रतिसाद इथे बघी बॅकफुटला गेला. चेंडू जातो इथे डिक्लेअर झोनमध्ये आणि एका धावाने विचार केला धावसंख्या पोहोचली जाते 10 धावा. अंडर आमचा रणसंग्राम ह्या पालघर तालुक्यामध्ये तुगाला बघायला मिळते. चुरस लागलाय एकामेका आयोजनामध्ये आणि चुरस असायलाच पाहिजे जेणेकरून तुम्ही विचार केला तर चांगलं आयोजन तुम्हाला इकडे बघायला मिळते. धर्मवीर प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर चषक आपण बघत आहात आणि इथे विचार केला तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समापनानंतर फलका धावसंख्या झाली ती 11 धावा. पहिलं षटक संपलं 11 धावा फलकावर लागल्यात. आपण सामना बघत आहात. एका साईडला संगम अल्लाडी जो प्रथम फलंदाजी करत आहेत आणि दुसऱ्या साईडला विचार केला तर साई एकता माफ करा साई कृपा दिलवाडी आणि अक्कू नावाचा विचार केला तर जेव्हा तो फलंदाज झाला तर केला विक्रम गत वर्षी आपण पाहिला तो 45च्या गावामध्ये एका षटकात 30 धावा असताना ज्या पद्धतीने फलंदाजी केली आणि मुरब्याच्या 3 गोलंदाजी नापचित केलं आणि अफलातून फलंदाज मध्ये पाहिला. आऊट झाला का रे? आऊट झाला काय मग तो बॅट्समन कडे मध्ये आला तो कशासाठी? बॉलर्स नेम सुधाकर एक अनुभवी गोलंदाज. सुधाकर अनुभवी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. सुधाकर 1996 पासून ह्या खेळाडूने खेळायला सुरुवात केली. आज तागायतपर्यंत आपल्या संघामध्ये खूप काही काम करताना आपल्या संघासाठी नेहमीच गरज पडते तेव्हा एक चांगला गोलंदाज म्हणून काम पाडलंय. इथे बाकी नेक्स्टच्या खूपच बाहेर चेंडू वाईडच्या रूपात धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होती ती 12 धावा या फलकावर लागल्या जातात. मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात एक संघर्षमय सामना. एका साईडला विचार केला साई कृपा दिलवाडी आणि एका साईडला विचार केला संघ मल्हारी. ओके थँक्यू उत्कर्ष. आज आम्हाला तुझं समालोचन करायला मजा येणार आहे कारण एका समालोचकाची फलंदाजी करण्याची एक आगळी वेगळी प्रतिक्रिया बघायला मिळेल.
हां, सुधाकर राऊत म्हणले एक उद्योगपती, एक बिझनेसमॅन म्हणून आपण याला बघत आहात, पण तरी देखील अतिशय पूर्ण गावासाठी खेळताना आज बाकी 2 हात करताना आपण बघत आहात. कारण सातत्यपूर्ण खेळ जर पाहिलं तर इथे तुम्हाला हे मोजकेच खेळाडू आपला साई कृपा दिलवाडीकडे सगळं बघा. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळताना गोलंदाज पाहायला मिळतोय. इथे बाकी ड्राईव्ह टॅप केला आहे, पण टॅपमध्ये ताकद कमी आहे. आणि इथे बाकी पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला अक्कू नावाचा ब्रँड फलंदाज, ब्रँड गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याने सातत्यपूर्ण काम केलं आहे. आणि उगवता तारा असून ज्या प्रकाशाने सूर्यप्रकाश टाकतोय तो फलंदाज आणि गोलंदाज तुम्हाला बघा. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू इथे चेंडू पडल्यानंतर इथे बाकी ऑस्पिन बघायला मिळते. हरभजनची कला आणि हरभजनचा दुसरा हा काय होता, हा चेंडू तुम्हाला इकडे दुसरा चेंडू पाहायला मिळाला आणि खूप सुंदर चेंडू इथे बघायला मिळतो. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हातात सुद्धा करायला बघत इथे ड्राईव्ह केला. हो सुंदर क्षेत्ररक्षण, खंडाच्या घाटात गाडी म्हणते बोगदात, पण हा सुद्धा टाकला आणि अफरातून क्षेत्ररक्षण सुधाकर नावाच्या गोलंदाजाने इकडे कमबॅक केलाय असं मला हरकत नाहीये. पुन्हा एकदा समोर आहेत तुझे अनिकेत राऊत, एक अष्टपैलू खेळाडू, लेजंड क्रिकेटर म्हणून त्या क्रिकेटरला पाहिलंय. असंख्य मैदानं ज्याने गाजवली तो खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. पुण्याच्या आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळताना सुधाकर नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. इथे बाकी लेगस्टमच्या बाहेर चेंडू जातोय, पॅडल स्वीप करायचा होता, पण इथे धीरज मोरे नावाचा एक उत्कृष्ट दर्जाचा पंच, ज्याला प्रत्येकाला हवावासा वाटणारा हा पंच तुम्हाला बघायला मिळतो. वाईडच्या रूपात धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होते. 14 धावा या फलकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पोहोचून हाताळत इथे बाकी ड्राईव्ह बघायला मिळतो. सुंदर क्षेत्ररक्षण नको यांच्याकडे धावबाचा चान्स अपील केलं ते, पण थोडीशी फ्लमिंग होते आणि अशा पद्धतीने एक धाव पूर्ण बघायला मिळते. कमबॅक म्हणावं लागेल सुधाकर नावाच्या गोलंदाजाचा पहिला षटकार धावा गेला होता 12, त्यानंतर बाकी चांगलं कमबॅक केलं या गोलंदाजाने आणि कुठेतरी बॅकफुटला ठेवलं असं मला हरकत नाही आहे. परंतु आत्ताच झालेल्या PVT चषकामध्ये उत्कृष्ट दर्जाचा खेळ करताना क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करताना आपण संगम अल्ल्याळी या संघाला पाहिलंय. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू इथे बघायला मिळतो. बॅकफुटला गेलाय, ड्राईव्ह केला, इथे सुंदर क्षेत्र, थोडीशी नजर चुकते, पण बाकी शेवटच्या क्षणापर्यंत त्या भक्षाकडे जेव्हा पक्षी लक्ष ठेवतो त्याच्या पहिले पाहिलंय. आणि इथे बाकी षटक समित 2 आणि फलक धावसंख्या लागली ती 15. ओम साई स्पोर्ट किती लोकांनी वॉच केली मॅच PVT? $40,000 पार केला की 39,000 पार केलाय. भरभरून लोकांनी कौतुक केलं. काही त्रुटी होत्या. 30,800 लोकांनी ती मॅच बघितली. हे एक विक्रम तुम्हाला म्हणते. बोला चला आता बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो. रोशन मोरे ह्या खेळाडूचं मी कौतुक करेन. शाळेमध्ये शिकायला गेला, प्रेमामध्ये पडला आणि आता प्रेमविवाह केल्यानंतर क्रिकेटच्या मायामध्ये पडला असं इथं म्हटलं जातंय. खरोखरच एक अष्टपैलू खेळाडू, व्यक्तिमत्व, चांगलं स्कोरिंगचं काम त्याने केलं होतं. आपण साई कृपा दिलवाडी चषक आपण पाहिलं. इथे बाकी पटेल नावाच्या खेळाडू सूर मारली, पण ते चेंडू निघून गेला. कारण चेंडूचा वेग एवढा होता, बॅटला लागल्याबरोबर ताशी 140 प्रति किलोमीटर अशा पद्धतीने धावला चेंडू आणि अफरातून बॅटिंगकडे बघायला मिळते. सातत्यपूर्ण समालोचन करत असल्यामुळे इथे बाकी आवाजाची थोडीशी खणखरपणा झालाय, पण लोकांनी दिलेला प्रेम त्यावेळेला खूप काही कौतुक करील. अंडरआर्मचे टुर्नामेंट कधी करत नव्हतं, पण आतेश दादांचं मी मनापासून कौतुक. छोटा भाऊ असतात तर नाही काका तुम्ही या करायला पाहिजे, आणि इथे केल्यानंतर भरभर लोकांनी कौतुक केलं आणि अंडरआर्ममध्ये बघलं. टॅप केला आणि इथे पहिला टॅप बघायला मिळतो का आणि चौकार. आजच्या दिवसाला पहिला टॅप तुम्ही बघायला मिळतोय. खरोखरच एकंदर तुम्ही विचार बघितला तर आजच्या दिवसातला पहिला टॅप लोक विचार करतात की एवढं लांब मैदान आहे, इथे टॅप लागेल काय. पण तुमच्याकडे कुवत, तुमच्याकडे कौशल्य, तुमच्याकडे टॅलेंट आणि तुमच्याकडे अफर्ट असेल तर तुम्ही टॅप काय कोणतेही पटके खेळू शकतात. आणि या 4 धावसंख्या होते 23 धावा. काय फलंदाजी बहरलाय PVT पासून. या फलंदाजाची चांगली फलंदाजी होताना जुनं जाणतं सोनं पुन्हा एकदा उजेडता गळ्यामध्ये शोभताना दिसतंय. अशा पद्धतीची फलंदाजी एक तर मांडताना आपण बघत आहात ते म्हणजे अनिकेत राऊत यांना. इथे ड्राईव्ह केला, इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण केलं. पटेल ह्यांना कौतुक करावं लागेल. आता बाकी जागा बदलली गेली, पण चुकीनंतर म्हणतात ना चुकीला माफी नाही, तशा पद्धतीचं अफरातून क्षेत्ररक्षण केलं आणि 3 धाव वाचवताना 1 धाव फलकावर लागली जाते. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताला गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते. इथे बाकी हलक्यावर ड्राईव्ह केला, इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण केलाय. तो करेल 1 धाव तुम्हाला बघायला मिळते आणि या 1 धावाने विचार केला तर फलकावर धावसंख्या लागल्या जातात त्या
24 धावा या फलकावर लागल्या जातात. काय क्रिकेट पाहायला मिळतंय आणि जसं काय अंडररूम त्याची चुरस लागला आणि चुरस असायला पाहिजे आयोजकामध्ये. ह्याचा फायदा माझ्या खेळाडूंना मिळतो, एक चांगलं क्रिकेट बघायला मिळते, प्रत्येकानं आपली गुणवत्ता सिद्ध करता येते. आणि खरोखर अंडरआर्म क्रिकेट म्हटलं की ड्रायव्हर जो लेदर चांगला खेळेल तो अंडरआर्म चांगला खेळायचं काही शक्यच नाही आहे. कारण तुम्ही ऑलराऊंड जर खेळला तर तुम्हाला सफल वगैरे होऊन शकणार, पण इथे तुम्हाला टॅलेंट असायला पाहिजे. हो, चांगला गोलंदाज हाताळताना इथे खालवर टप्प्यात इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते लेगबाईच्या रूपात. धीरज मोरे नावाचा एक उत्कृष्ट दर्जाचा पंच आपण त्या खेळाडूला बघत आहात. अप टू डेट ड्रेस कोडमध्ये येताना आणि दशक कशी माजवावी खेळाडूवर तशा पद्धतीचा हा उनबाटचा आमचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. फलकावर धावसंख्या लागली ती 25. पुन्हा एकदा इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते 26. तर 3 षटकं संपली आणि 26 धावा फलकावर लागल्यात. एकंदरीत जर विचार केला तर चांगलं कमबॅक केलं गेलं, पण पहिल्या षटकात 12 धावा आल्यानंतर कुठेतरी वाटत होतं की मोठी धावसंख्या होईल, पण इकडे बाकी खूप चांगली फलंदाजी करत असताना 26 धावा फलकावर लागल्यात. आता बाकी गोलंदाजीसाठी येणार आहे तो असंख्य खेळाडूचे नाव आपण बघत. वैभव हॅलो 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 चला हो, इथे बाकी खूप चांगला पैसा बॅकफुल टोलवला जातो चेंडू स्कोअरच्या रिझनला. इथे बाकी विचार केला धावसंख्या 4 ने वर धावसंख्या होती ती 30 धावा या फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण ढोंद चेंडूफेचा खेळ पाहत आहात. धर्मवीर प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर चषक म्हणून आपण बघत असतात, ज्या साहेबाने आपल्याला खऱ्या अर्थाने भगव्या छातीमध्ये कसं जगायचं आणि पूर्वीचा ठाणे जिल्हा म्हटला की कशा पद्धतीने आपण एकजूट होऊन हॅलो हॅलो 30 धावा या फलकावर लागल्या जातात. हॅलो ओके राईट चला 30 धावा आपण फलकावर लागल्यात. इथे पाहतात पुन्हा सुद्धा ऑफस्टोच्या बाहेरचा टॅप केला आणि खरं पुन्हा एकदा चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. आजच्या दिवसातला दुसरा टॅप आणि दोन्ही टॅप हे तुम्हाला बघायला मिळतात अनिकेत राऊतच्या बॅटेतून. असं म्हटलं जातं ना जुनं सेवा गळ्यामध्ये पडते आणि लोक बघतात काय यानं सोनं केलंय कुर्जी आजीचं किंवा आईचं असं विचारत असत. भाऊ 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 चला धावसंख्या होती 34 धावा फलकावर लागला. तर पुन्हा एकदा वैभव आपल्या सरकारला पुढच्या हाताने इथे बाकी चांगला ड्राईव्ह केला सरळ चेंडू जातो हातामध्ये 1 धाव बघायला मिळते. इथे बाकी थोडी पण पूर्ण होते. काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. क्रिकेटची जान आणि क्रिकेटची आन असं म्हटलं जाते. एखादं क्रिकेटचं आयुष्य पाहिलं आणि इथे जर विचार केला धावसंख्या होती ती 36 धावा होतात. 37 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत आणि मला वाटतं किती गडी एकच गडी फक्त बाद झाला की बिनबाद 36 केल्यात. एक देखील विकेट नाही आहे. म्हणजे आतापर्यंत विचार केला 36 धावाची अभेद्य भागीदारी पाहताना ओपनिंग जोडी आपण बघत आहात संगम अल्लार या संघाकडनं विजयासाठी 36 धावा करायच्या आहेत. आणि आता आपण जाणार आहोत तर निश्चितच तुम्ही विचार केला तर तुम्हाला हॅलो हॅलो माईक चेक हॅलो
हॅलो हॅलो हॅलो चेक. चला आपण बघत आहात 37 धावा ह्या तुम्हाला विजयासाठी करायच्यात. एका साईडला विचार केला तर आपण पाहतात तुम्ही निश्चितच साई कृपा दिलवाडी आणि एका साईडला तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला संघ बघायला मिळतो संगम अल्लाळी. उत्कृष्ट फलंदाजी दोन्ही ओपनिंग पेडची झाली. खऱ्या अर्थानं विचार करावा लागेल तर अनिकेत राऊत उर्फ बाप्या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू आपण पाहिलं. आतापर्यंत आजच्या दिवसात फक्त 2 टॅप बघायला मिळाले. ते 2 टॅप पाहिलेत ते म्हणजे अनिकेतच्या बॅटीतून 4 षटकामध्ये तब्बल धावा ठोकल्यात तर 36 विजयासाठी 37 खेळायचे आहे. आणि अक्कू नावाचा ब्रँड फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. अंडरआर्ममधला आपण विक्रमादित्य ओव्हर म्हटली तर अक्कू यांनी 30 धावा एकामध्ये असताना एक चेंडू बाकी ठेवून 30 धावा गेल्या वर्षी चेसेबल केल्यात आणि सेमीफायनल सामन्यात ते पराभूत झाले. पण सेमीफायनलमध्ये बलाढ्य मुरब्या संघाला पराभूत केलं. 6 चेंडू 30 धावा असताना त्यांनी 7 चेंडू 30 धावा काढल्यात. ओ तेज तरार गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगवान मारा येतो आणि मोठा गडी तंबूत पडतो आणि बाद होत येतो अक्कू नावाचा फलंदाज. उपविजेता 3ऱ्या आणि 4थ्या ट्रॉफी पंकज पाटील मॅम्फा मुरबा एक सामाजिक कार्यकर्ता आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून त्यांच्याकडे आपण बघितल्यात. चला आपण इकडे बघत आहात अशा पद्धतीने. चला पहिला चेंडू पहिला गडी बाद झालाय. पुण्याच्या तेज तरार गोलंदाजी. इथे बाकी क्लीन बोल बॅक टू बॅक 2 विकेट भन्नाट वेगवान मारा बघायला मिळतोय आणि हा गोलंदाज आहे तो म्हणजे निश्चितच राहुल माळी नावाचा गोलंदाज.
रोशन नावाचा नवीन फलंदाज बघायला हॅट्रिक चान्स, तेज तरार गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. धगधगती आग, स्पीड हा खऱ्या अर्थाने संघ मल्ल्याचं अस्त्र आहे. पूर्वीच्या काळात तुम्ही 1982च्या दशकात गेला तर अफलातून पेस गोलंदाज आपण संगम अल्ल्याकडून पाहिलेत. ओ काय क्लास गोलंदाजी बघायला मिळाली. ऑफस्टमच्या थोडा बाहेर जातो, वाईटच्या रूपात धावसंख्या 1ने आपलं खातं उघडलंय. पण अशी 140 प्रति किलोमीटर गोलंदाजी असताना इथे बाकी आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना गोलंदाज बघायला मिळतो. इथे पुन्हा ऑफस्टमच्या खूपच बाहेर व अतिशय सुंदर पंचगिरी बघायला मिळते. दॅट्स अंपायरिंग. ह्याला म्हटलं ते अंपायरिंग कशी करायची ह्याचा क्लास तुम्हाला तिकडे बघायला मिळतोय. इथे बाकी मी मॅच मध्ये इन आहे. धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते ती 2. 37 धावा विजयासाठी. पहिल्या 2 चेंडू 2 मोठे विकेट. टंबूत पहिल्या सुरुवातीचा मोठा धक्का बसला. तो अक्षय नावाचा, अक्कू नावाचा ब्रँड फलंदाज आपण टंबूत जाताना पाहिला. ओ चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो. खरोखर ड्राईव्ह जोरात होता आणि जोरात असल्यामुळे क्षेत्रच्या हातामध्ये चेंडू जोरात जातो. मी म्हटलं ना कालच्या दिवसामध्ये सॉफ्ट हँडल आणि हार्ड हँडल कशा पहिले खेळलं जाते. एक लेदर क्रिकेटची परवडीचं चांगलं दर्शन या अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा पुरगा चेंडू इथे बाकी सुंदर ड्राईव्ह बघायचा करण्याचा प्रयत्न. चेंडू एज लागून जातोय तो डिक्लेअर झोनमध्ये. इथे बाकी 1 धाव तुम्हाला फलकावर बघायला मिळते. आणि या एका धावीचा विचार केला धावसंख्या होते म्हणजे 3 धावा या फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. धर्मवीर चषक, धर्मवीर प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर चषक आपण बघत आहात. अवधूतचा काय अफलातून यॉर्कर तुम्हाला बघायला मिळतोय. मनगटाची धार, खांद्यामध्ये असलेली ताकद आणि अंगामध्ये असलेला अंगगुण आणि स्वतःमध्ये असलेला विश्वास ह्याची तेज तयार गोलंदाजी पाहताना आपण नवीन गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. आणि अक्षरशः पीव्हीटी पासून इथे त्याची धार जी बघायला मिळते तर अफलातून बॅटिंग आणि अफलातून गोलंदाजी आणि खरोखर ज्या पद्धतीने पीव्हीटी मध्ये त्यांनी केलेलं कमबॅक आपण कोण विसरू शकत नाही आहे. क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झाले पण प्रत्येकाची मनं जिंकण्याचं काम संगम मराठी संघाने केलंय. ओ पुन्हा एकदा वाईट चेंडू, खूप खराब. वाईट +1 म्हणजे अशा पद्धतीने आपण जर पाहिलात तर 2 धावा फलकावर वाढल्या जातात. आणि या 2 धावांशी जर तुम्ही विचार केला तर ॲक्च्युअली जर खऱ्या अर्थाने विचार केला तर 6 धावा या फलकामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. 37 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. एक अतिशय मोठी रोमांचक मॅच. नंतर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ठाकूर चषक बघायला मिळेल सालवडमध्ये. त्यानंतर सालवडमध्ये रॉयल चषक डे नाईट लाख मोलाची मॅच देखील तुम्हाला औरंग बघायला मिळणार आहेत. अशा अनेक स्पर्धा या भागात तुम्हाला पाहायला मिळेल. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, दिशाहीन गोलंदाजी बघायला मिळेल. असं म्हणतात ना माणूस गतीने गाडी चालवतो तो आपला रोड विसरतो आणि माणूस जेव्हा कासवासारखा चालतो तेव्हा आपलं प्रभुत्व गाजवतो. तर कुठेतरी आपलं परफेक्ट लाईन अँड लेंथ आणि अचूक मारा आता करावा लागेल. जरी तुम्ही 2 गडी बाद केले त्यानंतर बाकी तुमची लाईन अँड लेंथ ही थोडीशी मिस झाला आहे. इथे बाकी चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो. गलीच्या रिझनला 1 धाव इकडे काढली जाते. चेंडू जाईपर्यंत 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. आणि एका धावानेशी विचार केला षटक संपलंय. आणि अतिशय रोमांचकारी षटक तुम्हाला बघायला मिळालं. पहिला 2 चेंडू 2 गडी बाद झाले आणि एखादी जो विचार केला धावसंख्या झाला ती 8. 37 धावा विकायच्या आहेत. आणि आपण इकडे जर विचार केला तर आपल्याला पाहायला मिळते खूप चांगले डिस्कस करतात तुम्ही. चेंडू काय करावा तुम्ही जे बोलतात ना याच्यामध्ये ऐकू जाते. हा चला आता बघत आहात आपण अनिकेत नावाचा ब्रँड गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो ज्याने खूप चांगली स्पर्धा गाजवली. पीव्हीटीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांची फलंदाजी बहरली आणि एकंदरीत पाहता आपल्या बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा सुद्धा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करताना हा आपण संघ पाहिलाय. धर्मवीर चषक आपण बघत ज्या धर्मवीराने भगवा झेंडा कसा असावा, भगवं छत कसं असावं आणि छत्रपतींना मानाची वंदन देऊन महाराष्ट्रामध्ये कसा भगवा जगवायचं हे दाखवलं ते माझ्या धर्मवीरांनी. आहा अफलातून शॉट पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. काय क्लास. वजनदार माणसाकडनं वजनदार क्षेत्ररक्षण होताना बघायला मिळतंय. अफलातून टॅलेंट. कोण म्हणते की शरीर क्षमता मोठी असते की वाकू शकत नाही. डेव्हिड मुनला आपण पाहिलं असं की खेळ तुम्ही बघलेत. हॉन्टनला पाहिलं झिम्बाब्वेकडनं खऱ्या अर्थाने रिव्हर्स स्वीपचा बादशाह तिकडून रिव्हर्स स्वीपचा सर्च झालाय पण लोक नंतर विसरून गेले. पण खऱ्या अर्थाने तिथे आपण रिव्हर्स स्वीप खऱ्या अर्थाने पहिला पाहिलाय. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा जे अनिकेत गोलंदाजी करत असताना अतिशय अप्रतिम अशी गोलंदाजी आपण त्याच्याकडे अनेक वेळा पाहिलाय. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळून आपल्याला बघायला मिळतोय. ओहो इथे बाकी तुम्हाला ऑफ स्पिन गोलंदाजी बघायला मिळते. चेंडू पडल्यानंतर थोडासा आत येतोय आणि मोठा झटका बघायला मिळतो. तिसऱ्या गडी तंबूत परतलाय आणि फलका धावसंख्या लागली ती 8. आणि यानंतर यातील विजेता आणि मला वाटते जय जोगनादेव बी संघ जिंकलाय का
सी संघ जिंकलाय, त्यांच्याबरोबर राऊंड असणार आहे. काय बॅटिंग काय बॉलिंग केली ते बॅट्समन नेम सरळ चेंडू खेळला जातोय. ओ हो हो, चेंडू जातोय इथे. 4 धावा बघा. नो स्कोर आहे, नो स्कोर आहे, नो स्कोर. निश्चितच लाईनच्या पुढे तुम्ही पाय काढून शॉट मारला असावा. क्षेत्ररक्षण सुंदर केलं गेलं, पण नो स्कोर इकडे बघायला मिळतोय. अतिशय सुंदर उच्च दर्जाची पंचगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आपण बघत आहात मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन नेम इथे बाकू चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. अक्कू नाव सांगा ना बॅट्समनचं. जितेश. धावसंख्या होते ती 12. 12 धावा फलकावर बघायला मिळतात. पुनश्च अनिकेत नावाचा फलंदाज, जितेश नावाचा एक उत्कृष्ट दर्जाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. एक मोठी भागीदारी तुम्हाला आता करावी लागेल. गडी तंबू परतले आहेत. इथे नो बॉल आहे आणि इथे चुकीची फलंदाजी बघायला मिळते. इथे बाकी धावबाद होतोय. 1 धाव बघायला मिळते, पण रनआउट मध्ये नो आउट विकेट जातोय आणि मोठा झटका बघतोय. रोशन नावाचा पुन्हा एकदा अनिकेत. ओ चांगली गोलंदाजी हलक्यापणे खेळलं जाते. इथे बाकी 1 धाव बघायला मिळते. या एका धावांशी विचार केला धावसंख्या फलकावर लागली जाते ती 14 धावा. 37 धावा विजयासाठी करायचे आहेत. आता बाकी दीपक पटेल नावाचा हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. अनिकेत राऊत खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळून आपण पहिलं षटक ज्या पद्धतीने मध्ये येतो. दोन्ही कट करण्याची क्षमता असणारा. दरम्यान षटकं संपली 2 आणि फलकात धावा लागल्या त्यात 37 धावा विजय करण्यासाठी आता बाकी कुठेतरी तुम्हाला आस्किंग रेट वाढवावा लागेल. चांगले फलंदाजी करून विकेट शाबूत ठेवून तुम्हाला धावांची गती वाढवावी लागेल, तेव्हा तुम्ही धावा करू शकतात. आता आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकात जी राहुलने गोलंदाजी केली, पहिल्याच चेंडूत गडी बाद झाला. ते स्टरार एक अतिशय उच्च दर्जाची गोलंदाजी आपण पाहिजे राहुलकडनं. आणि तिथे त्या षटकात 3 गडी बाद झाले. 2 बॉल बॅक टू बॅक 2 विकेट रनआउट. आणि आता बाकी तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळतोय तो JPL. म्हणजे नाव काय मित्रांनो. बॉलर्स नेम धनेश. धनेश नावाचा गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळतो. तिसऱ्या षटक हाताळत 2 षटकं आणि 14 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा आपल्या षटकाला चेंडू हाताळताना निश्चितच चांगला फलंदाज असता तर कदाचित चांगला मोठा टॅप इथे बघायला मिळाला असता. पण आतापर्यंत पाहिलं टेरेंडर आले, 4 गडी तंबूत परतलेत, त्याच्यामुळे एक दयनीय असता तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा एकदा धनेश. जितेश नावाचा फलंदाज तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. हितेश आहे. ओ हलक्यापणे खेळून काढलाय. डायरेक्ट थ्रो पाहायला मिळतोय का दरम्यान नाही. आणि इथे जर विचार केला धावसंख्या 1 ने वाढते आणि 15 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. अजून देखील 22 धावाची आवश्यकता तुम्हाला विजयासाठी. 37 धावा विजयासाठी. पहिल्याच चेंडूवर पहिल्या गडी बाद झाला. आणि आतापर्यंत आपण विचार केला अक्कू बाद झाल्यानंतर मला एक देखील मॅच अशी दिसली नाही की कोणत्या खेळाडूने मॅच जिंकून दिलाय. मग ते आज 30चा असो 35चा असो, पण आपण प्रत्येक वेळेला एका खेळाडू अवलंबून राहतो फायदा नाही. आपण बाकीच्यांनी देखील एवढं प्रतिकार करायला पाहिजे. कारण तुम्हाला देखील संधी मिळते, तर संधीचं सोनं करण्याची एक सुवर्ण संधी असते अक्कू बाद झाल्यानंतर. चला रिव्ह्यू घेतलाय. बघायचं आपण.
आपण तयार राहायचं आहे. जय योगदान आगवण सी संघ आपण तयार राहायचं आहे. खरोखर तुमच्या संघाची एकंदरीत बॉलिंग लँग्वेज आणि बॅटिंग करण्याची क्षमता आपण पाहिली तर आम्ही खरोखर प्रेमात पडलोय. आगवण संघ म्हटलं की क्रिकेटचा खजाना, क्रिकेटची खाण. ओ हो यहाँ पे एक धीमी गेंद डाल के ललवा को हलवा बना के बेच दिया तंबू में. काय सुंदर पद्धतीची गोलंदाजी करताना बघायला मिळतात ते म्हणजे निश्चितच संगम अल्लाळी संघ. 2-2 गो आहे ना, 4 झाले ना, हां 2-2 गो. शेवटच्या दिवशी म्हणजे तुम्ही शनिवारी लहान होळीच्या दिवशी 2 कॅमेरे बघू शकतात. रंगाची उधण रात्रीभर करू शकतात. पाण्याची सोय केली जाईल. विकत बाटल्यामध्ये पाणी देखील बिस्किटचं मिळलं जाईल. रंगापेक्षा पाण्याचा वापर जास्त करा. आपल्या शरीरावर होणाऱ्या आजारापासून वाचा असं म्हटलं जाते. का हल्लीचं तुम्ही गुलाल सिंदूरवरून बघितलं, टिकं लावलं की टिक्याचं इफेक्ट किती होतं आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण मी पाहिलं. जे माझ्यावर नवदुर्गामध्ये रोज टिका लावायचं आणि त्यानंतर झालं 15 दिवसाचा त्रास आपण बघायला मिळतोय. इथे ड्राईव्ह केला चेंडू डायरेक्ट थ्रो पाहायला मिळतोय का. दरम्यान धावसंख्या 1 ने वाढली जाते आणि धावसंख्या होते 16. आज बाकी जुन्या जाणत्या खेळाडूला बघायला मिळते ज्या खेळाडूने असंख्य वर्ष आपल्या क्रिकेटची सेवा केली आहे आणि त्या खेळाडूला तो अजय राऊत नावाचा तुम्हाला ब्रँड फलंदाज बघायला मिळतोय. ओव्हरमध्ये खूप चांगला पाहिजे फलंदाजी करताना आपण नंदकुमार बरोबर त्याला पाहिलाय. हा बघा हा टान्स बघायला मिळतोय. अफलातून कौशल्य पाहायला मिळतो. पहिला चेंडू ज्या पद्धतीने ड्राईव्ह केला म्हणजे ह्या जुन्या जंट सोळा कशा पद्धतीने खेळण्याची क्षमता, खेळण्याची कुवत आपण पाहतात. इथे बाकी षटकं समित 3 आणि फरक धावसंख्या लागली ती 17. म्हणजे आता 6 चेंडू आणि 20 धावा ह्या करायच्या आहेत. चला 6 चेंडू